रामकृष्ण हरी माऊली. जय शिवराय, जय शंभूराज. आपण ट्रेडिंग करतो, पण ट्रेडिंगमध्ये आपल्याला थोडं कॅपिटल कमी पडतं आणि हे कॅपिटल कमी पूर्तता करते आपल्याला एखादी फंडिंग कंपनी किंवा एखाद्या फंडिंग फर्म. त्यालाच आपण बोलतो फंडेड अकाउंट. या विषयावरती ॲक्च्युली मला खूप दिवसापूर्वी व्हिडिओ बनवायचा होता, बट त्यामध्ये असा एकही फर्म नव्हता की तो ट्रस्टेबल असेल, जो मी तुम्हाला रिकमेंडेड करू शकेल. बट आता असा एक आहे की जो आपल्यातला एक ट्रेडरच आहे. मोस्टली तुम्हाला समजला असेल, आपल्यातला एक ट्रेडर म्हटल्यानंतर मी कोणाविषयी बोलतोय. ॲब्सोल्युटली मी त्याच व्यक्तीविषयी बोलतो, ज्या व्यक्तीविषयी तुम्ही कदाचित आता सोशल मीडियावरती वगैरे बघितला असेल. त्यांचा फॅन फॉलोअर्स असू दे किंवा तो रोज आपल्याला नवीन लाईव्ह येऊन सुद्धा आपल्यासोबत ट्रेडिंग ते करत असतात. ठीक आहे, तर त्यांच्या फर्मचं नाव काय आहे, त्यांच्या फर्ममध्ये आपण कोणत्या प्रकारे फंडेड अकाउंट बाय करू शकतो, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे आपण ट्रेड करू शकतो, हे तर आपण जाणून घेणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल, फॉलो, कमेंट अँड शेअर नक्की करा. ठीक आहे, आपण जास्त वेळ न वाया घालता, नो एडिटिंग वगैरे काही नसतं. आपल्या ट्रेडिंगमध्ये जे आहे ते सीधा बात असते. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो की कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये परचेस करू शकता, कोणत्या प्रकारे तुम्ही अकाउंटचं पेमेंट करू शकता. पण हे जे आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा, स्किप करून बघू नका. कारण यामध्ये तुम्हाला काही स्टेप्स अशा आहेत की त्या जर तुम्ही स्किप केल्या तर तुमचं अकाउंट फ्रीज होऊ शकतं. ठीक आहे, सो पेमेंट्स मेथड वगैरे अगदी इझी आहेत. आपल्या UPIने सुद्धा आहेत, आपण क्रिप्टोनी सुद्धा करू शकतो. बायनान्सच्या थ्रू आपण जे आहे तो डॉलर USDTच्या थ्रू सुद्धा आपण करू शकतो. किंवा सोपा आणि सरळ उपाय जो आहे तो की आपण इंडियामधून त्याला लिगली बाय करू शकतो. तो म्हणजे आपला UPIद्वारे जे आहे ते आपण टॅक्स पे करून जेवढा आपल्याला चार्जेस किती लागणार आहे किंवा आपण कोणत्या प्रकारे त्याला करू शकतो ते आपण आता एक तर बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवरती घेऊन जातोय. ठीक आहे, तो स्क्रीनवरती त्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या कम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या ब्राउझरमध्ये. तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे की द फंडेड रूम म्हणून आपल्याला जर टाईप करायचं आहे. द फंडेड रूम म्हणून टाईप केल्यानंतर तुम्हाला हे आपलं मयांक भाईचे आहे. ठीक आहे, तर मयांक भाईचं तुम्हाला फर्स्ट पेज ओपन होईल, जो की तिथं फंडेड रूम म्हणून त्यांचा जो फर्मचा नाव आहे. तुम्हाला जो फर्मचा आहे हा फर्स्ट पेज आहे. बस फर्स्ट पेजवरती यायच्या अगोदर तुम्हाला लॉग इन करायला लागतं. जिथे तुम्ही माझी मेल ID बघू शकता. मी ऑलरेडी त्याच्यामध्ये साइन इन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट हे फर्स्ट पेज दिसतंय. त्याच्या अगोदर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला इथं साइन इनचा ऑप्शन येतो. साइन इन करा. त्यावेळी तुम्ही तुमचा मेल ID टाका. मेल IDवरती तुम्हाला एक OTP येईल. OTP नंतर तुम्ही याच्यामध्ये साइन इन होऊ शकता. साइन इन केल्यानंतर तुम्हाला ट्रेड नाववरती जायचं आहे. ट्रेड नाववरती गेल्यानंतर तिथं दिसतंय नो ॲक्टिव्ह फंडेड ट्रेडिंग अकाउंट. ते स्टार्ट युअर फर्स्ट इव्हॅल्युएशनमध्ये जायचं आहे. तिथं तुम्हाला 3 प्रकारचे अकाउंट्स देतील. एक इन्स्टंट, दुसरा जो आहे तो 1 स्टेप आणि तिसरा जो आहे तो 2 स्टेपमध्ये. इन्स्टंट अकाउंटमध्ये जे आहे ते आपल्याला व्हर्च्युअल बॅलन्स तुम्हाला किती $5,000 भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट इथं मग काही ठेवलेलं नाही आहे. पण तुम्हाला डेलीचा जो मॅक्सिमम लॉस आहे तो 3%, म्हणजे $5,000 जो 3% येतो तो 3% तुम्ही लॉस घेऊ शकता. मॅक्स टू मॅक्स म्हणजे जास्त जर लॉस तुम्ही 6% करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंगमध्ये जी कन्सिस्टन्सी दाखवायची आहे ती आहे 7 डेजची. 7 डेजमध्ये तुम्हाला हे चॅलेंज कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी जो रूल आहे, ठीक आहे, तो किती पर्सेंट आहे, 50%चा आपला आहे. ट्रेडिंग पिरियड जो आहे तो आपल्याला अनलिमिटेड ट्रेडिंग पिरियड आहे. मॅक्स टू मॅक्स लेवरेज तुम्हाला 100x मिळणार आहे. त्याच्यानंतर येतो तो 1 स्टेप अकाउंट जो आहे. 1 स्टेपमध्ये तुम्हाला एक स्टेज येईल, त्याच्यानंतर तुम्हाला फंडिंग येतो. याच्यामध्ये काय आहे, आपलं सेमच आहे. टार्गेट तुम्हाला 10% म्हणजे $5,000 10% तुम्हाला इथं बनवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला हे फंडिंग मिळेल. मॅक्स टू मॅक्स इथं सेमच आहे आपलं 3% 6% लॉसचं आहे. मिनिमम ट्रेडिंग डेज जे आहे तिथे 3 डेज आहेत. आणि जे सेकंडमध्ये येतो तुम्हाला, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड ट्रेडिंग पिरियड आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्री ट्रेडिंगचा आपला म्हणजे लिमिट नाही आहे. त्याच्यानंतर येतो तो 2 स्टेप. ठीक आहे, तुमच्याकडे जर मोस्टली मी रिकमेंडेड करेल की संयम असेल तर तुम्ही हे अकाउंट जे आहे ते सिलेक्ट करा. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे 2 स्टेजमध्ये तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल स्वतःचे इम्प्रूव्हमेंट्स. त्याच्यामध्ये फर्स्ट टार्गेट तुम्हाला 8%चं आहे. सेकंड टार्गेट जे तुम्हाला आहे ते 5%चं तुम्हाला इम्प्रूव्हमेंट तिथे करून दाखवावं लागेल. त्याच्यानंतरचं जे लास्ट स्टेज जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टार्गेट नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॅक्सिमम जो लॉसेस आहे तो तुम्हाला 5% करता येतो. 1 आणि इन्स्टंटमध्ये जे आहे ते तुम्हाला 3%वरती असतो, इथं 5% होते. आणि इथं मॅक्स टू मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त लॉस आपण किती पर्सेंट करू शकतो, 10% लॉसचे जास्तीत जास्त आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघू इन्स्टंटमध्ये कोणत्या प्रकारे. इन्स्टंटमध्ये तुम्हाला करताना इन्स्टंट असू दे, 1 स्टेप असू दे किंवा 2 स्टेप असू दे, तिन्हीमध्ये तुम्हाला इथं $5,000, $10,000, $25,000, $50,000 आणि $1,00,000चे असं अकाउंट्समध्ये तुम्हाला दिसतील. त्यामध्ये आपण $5,000 आहे ते आपल्याला फी किती लागणार आहे, 69 लागणार आहे. बट याच्यामध्ये थोडंफार इम्प्रूव्ह होतात, कारण आपल्या इंडियामध्ये जे आहे ते टॅक्सेस एनेबल याच्यामध्ये आपण करून त्याच्या
मध्ये जे ॲड होतं ते बघू आपण किती होतात. त्याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन्स भेटतात. एक पेमेंट विथ क्रिप्टो, विथ पेमेंट विथ स्ट्रीप अँड पेमेंट विथ INR. आपल्याला हे 2 ऑप्शन्स आपण वापरू शकतो. ठीक आहे. पेमेंट विथ INR आपण जर केलं, त्याला प्रोसेसिंगमध्ये आपण प्रोसीड केलं, त्यानंतर ही स्क्रीन तुम्हाला ओपन होते. ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं QR कोडसुद्धा मिळतो, जो की तुम्ही डायरेक्टली आपल्या फोनपेवरती जाऊन स्कॅन करू शकता. ठीक आहे. आपली जी प्रॉपर जी फी आहे, जी की फंडेडची आहे 6,470 रुपीज. बट आपल्या इंडियाचे जे टॅक्सेस अमाऊंट इथं जे आहे, टॅक्स अमाऊंट जी आहे ती 1,155. इथं टॅक्सेस अमाऊंट टोटल आपल्याला जो पेमेंट द्यायचा आहे, टोटल पेबल आहे तो 75272ला आपल्याला हे परचेस करू शकतो आपण. हा परचेस केल्यानंतर याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणं खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये काय रूल्स आहेत आपण थोडं इन्स्टंटली बघू आपण काय रूल्स आहेत. रूल जे आपण इथं बघू शकता, मिनिमम ट्रेडिंग डेज जे आहेत ते 7 डेज आहेत. मॅक्झिमम लॉस 3, जिकडं आपण जे रूल्स बघितले ते तिथं आहेत. बघ तिथं आपल्याला पूर्ण याच्या माहितीनुसार दिलेले आहे की आपण कोणत्या प्रकारे काय करू शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपण इथं हे व्हर्च्युअल बॅलन्स यामध्ये आपल्याला 5,000 पासून $1,00,000पर्यंत जे आहेत ते आपले अकाउंट मिळू शकतात. किती आपल्याला डेज आहेत किंवा लेवरेज फॉरेक्समध्ये केला आपण 30x किंवा कमोडिटीजमध्ये केलं तर 10x आणि आपलं क्रिप्टोमध्ये केलं तर 1:1. प्रॉफिट स्पीड जे आहे, ज्यावेळी तुम्ही फंडिंग करा त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळी फंडिंगचं चॅलेंज कंप्लीट केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ट्रेड कराल, त्यावेळी तुम्हाला ते फंड केलं जाईल, म्हणजे समथिंग $5,000 ज्यावेळी रिअल मनी जे फंड केलं जाईल त्याच्यामध्ये जो तुम्ही ट्रेड कराल त्याच्यामध्ये तुम्हाला 80%चं जे आहे ते रिवॉर्ड तुम्हाला स्प्लिट होईल 20-80 या प्रकारे तुम्हाला आहे. त्याच्यामध्ये काही जनरल रूल आहेत. न्यूज ट्रेडिंग म्हणजे एखादा इव्हेंट असेल ज्यावेळी जे आपण आहे त्यावेळी ट्रेडिंग करू शकतो. हॅजिंग ॲज सेम अकाउंट, आपण यामध्ये हॅजिंग करू शकत नाही सेम अकाउंटने. हॅजिंग क्रॉस टू मल्टिपल अकाउंटनी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये हॅजिंग करू शकत नाही. एक्सपर्टचे ॲडवाईस जे आहे ते आपण घेऊ शकतो. वीकेंड ओव्हरनाईट होल्डिंग म्हणजे आपण याला होल्ड करू शकतो नेक्स्ट डेसाठी. ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं होल्डिंगसाठी रूल नाही आहे. कॉपी ट्रेडिंगला आपण इथं किंवा थर्ड पार्टीला ते मोस्टली कुठं अलाव नाहीच आहे आणि करूही नका. केल्यानंतर ते आपलं फ्रीज होणं ती पूर्णतः पॉसिबिलिटीच असते. ठीक आहे. तर एकदम सोपं आहे आपलं, एकदम रूल्स वगैरे. इथे सपोर्ट टीमसुद्धा त्यांनी दिलेली आहे. सपोर्ट म्हणजे काही आपल्याला प्रॉब्लेम्स असतील तर आपण इथे डायरेक्ट जाणून त्यांना मेसेज करू शकतो की आपल्याला हा प्रॉब्लेम येतो आहे. त्यांनी डायरेक्ट टेलिग्रामला जॉईन करून टाकलं. टेलिग्राम तुमच्याकडे असेल तर ही लिंक जी आहे ती तुम्हाला डायरेक्ट टेलिग्रामच्या थ्रू जाते. ओके. मी एक फंडेड अकाउंट घेतलं होतं जे की एक्सेन फंड्स म्हणून आहे, जे की मी तर रिकमेंडेड करतच नाही आहे. मी फक्त ट्रायलसाठी बघितलं होतं की काय कोणत्या प्रकारे आपण करू शकतो. सेमच आहे बट याच्यामध्ये जी आहे ती एक यांची सिस्टम्स आहे की इथं तुम्ही टार्गेट लावल्यानंतर स्टॉप लॉस आणि जी टार्गेट प्राईस आहे ती इथं सेट करू शकत नाही. तुम्हाला इथं जर का तुम्ही एखादा ट्रेड घेतला तर तुम्हाला खाली येऊन आपलं इथं तुमचा ओपन पोझिशन्समध्ये दिसतो, तिथं ऑर्डर्समध्ये ओपन पोझिशनला जाऊन तुम्हाला सेट करायला लागेल. ठीक आहे. तो हा एक याच्यामध्ये मायनस पॉईंट आहे. बट फंडेड रूममध्ये तसं नाही आहे. फंडेड रूममध्ये जे आहे ते तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे. म्हणजे मी बघितले आपले ट्राय करून ते वगैरे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी एक्झिक्यूट करता ऑर्डर त्यावेळी तिथं तुम्हाला ट्रेलिंग आणि स्टॉप लॉस आणि TP जे आहे ते एकाच ठिकाणी तुम्हाला तिथल्या तिथे ट्रेल करता येते. ओके. सो हा एक इझी प्लॅटफॉर्म आहे. यावरती तुम्ही बिंदास ट्रेड करू शकता. काही प्रॉब्लेम्स असेल तर मयांक भाई जे आहे ते आपल्याला लाईव्ह ट्रेडिंगसुद्धा करतात. त्यांनी आपल्या सामान्य माणसांसाठी म्हणून हे या प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. सो तुम्ही ट्राय करू शकता. काही अडचण आली तर मलासुद्धा तुम्ही DM करा. मी सुद्धा प्रयत्न करेन की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व. शेवटी एकच गोष्ट, कोणतंही फंडेड अकाउंट असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग असू दे, त्यामध्ये 100% ट्रस्टेड हे कोणीही नसतं आणि कुठंही नसतं किंवा मार्केट कोणाचाही सगळा नाही आहे. सो हा एक फर्स्ट रूल आहे. एखादा अकाउंट परचेस असू दे किंवा तुम्ही तुमच्या पर्सनल जे आपलं अकाउंटवरून ट्रेडिंग करता त्यावेळीसुद्धा ब्लो होऊ नये किंवा ओव्हर ट्रेडिंग करून किंवा आपलं गॅम्बलिंग करून स्वतःचे पैसे गमावू नका. इतकाच मी रिक्वेस्टेड करतो तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो, कमेंट अँड शेअर नक्की करा. काही अडचण आल्यास तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये बघा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा पूर्णतः प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी.